वेलंग 11 संघाच्या माध्यमातून आणि गोलंदाजी ट्रॅक वरतून शुभम मात्र मार्गस्थ होतील। चला जास्त वेळ फील्ड प्लेसला घेऊ नका। हा प्रमोद ना टीम पसरणे प्रमोद झाले का? हा मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच प्रमोदजी यांना इथे आपण सन्मानित करतोय। एक आपल्या संघाला उपयुक्त खेळी, एक षटक सुद्धा हाताळलं आणि चांगली फलंदाजी। तर मॅन ऑफ द मॅच देऊया आपण इथे मात्र मंचावरती टीम पसरणे संघाकडून प्रमोद। यस इथे पहिला चेंडू मात्र नकारात्मक वाईट चेंडूनी मात्र इथे सुरुवात होते। तर धाबेनी श्री गणेशा होतोय टीम वेलंग 11 संघाचा। टीम वासोळे आपल्याला इथे सन्मानित करतोय आम्ही। महादेवजी तुपे आपण आपला प्रतिनिधी आमच्या मंचावरती पाठवा विनंती असेल। मॅच कडे रुख करूया। आता मात्र चांगला चेंडू आहे। यस इथे मात्र थोडासा गतीमध्ये परिवर्तन, लाऊड अपील तर केली जाते परंतु साप फेटाळली जाते। पंच लेग बायचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय। एनर्जी आहे प्रत्येक खेळाडू मध्ये, जोश भरलाय। टीम गोंजारवाडी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर लाऊड अपील झाली होती, सर्व खेळाडू नक्कीच जमा झाले परंतु वेळ आमचा वाया घालवू नका विनंती राहील आपल्या सर्वांना। स्ट्राइक मात्र रोटेट झाले। आता मात्र सचिन ऑन स्ट्राइक। मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे हे सचिन पवार। पुढचा चेंडू आता मध्ये हो सुरेख 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 लाऊड अपील तर केली जाते परंतु पंचांवरती त्याचा कोणताही असर पडला जात नाहीये। इथे धाव घेण्याचा प्रयत्न परंतु पंच सांगतायत नाही नाही। इथे मात्र दोन पंचांमध्ये चर्चा विनिमय केली जाईल, काय घडलं जाईल परंतु जोश पहा टीम गोंजारवाडी 11 खऱ्या अर्थानं नक्कीच जोशपूर्ण वातावरण निर्माण केलं जातंय। पंचांवरती दबाव नक्की आणला जातोय परंतु पंच कोणत्या यस यस विकेट 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 इथे मात्र कारण जोश भरला होता, कुठेतरी काहीतरी सापडलं गेलं होतं टीम गोंजारवाडीच्या सर्व क्षेत्ररक्षकांना आणि त्यामुळेच एवढा जोशपूर्ण अपील झाला होता आणि त्यामध्ये नक्कीच यश प्राप्त झाले म्हणेन। पहिला हादरा पहिला धक्का टीम वेलंग 11 ला अर्थात सचिन पवार बॅक टू द पवेलियन। मोठा हादरा असेल टीम वेलंग 11 ला। मी म्हटलं बॉडी लँग्वेज जर गोंजारवाडीची पाहिली ना हाय लेवलला आहे मित्रांनो आणि असंच खऱ्या अर्थानं प्रत्येक मॅच मध्ये जोशपूर्ण खेळलं पाहिजे। यस विकेट या नका येऊ परंतु जोश पाहिजे कारण मी आज आलोय खेळायला इथे माझ्या गावासाठी, माझ्या गावाच्या नावासाठी, गावाच्या नावलौकिकासाठी। ग्रामीण क्रिकेट म्हटलं की वैयक्तिक कुठेही भलाई नसतोय, वैयक्तिक इथे मात्र कोणती गोष्ट घेतली जात नाहीये। आपण आज जर पाहिलं लीग असतील व्यावसायिक क्रिकेट असेल तर त्याला एक वैयक्तिक एक अंग असते परंतु इथे ग्रामीण क्रिकेट म्हणलं ना 1 गाव 11चं तर आज मी मागच्या फक्त गावासाठी खेळायला आलोय। नवीन फलंदाज धनंजय मैदानाच्या आत दाखल झाल्यात। चला जास्त वेळ घेताय टीम गोंजारवाडी 11 आपल्याला फक्त 20 मिनिटाचाच अवधी असतोय लक्षात घ्या। त्यामध्ये तुम्ही पहिलं षटक जर 10 मिनिटं घालवलीत तर नंतर मात्र अशी पेनल्टी येईल तुम्हाला की शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये घेतला जाईल 38 मध्ये। याची आपण दक्षता घ्यायची आहे। हो खोदून काढलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे डाऊन 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 डाऊन। इथे मात्र गोल्डन चान्स होता, आलेली संधी दवडली गेली म्हणेल, नामी संधी होती। गोलंदाज मात्र शुभम काय गोलंदाजी करतायत, सलग दुसरा खेळाडू जाळ्यामध्ये जवळ जवळ फसवला गेला होता परंतु न लाभलेली क्षेत्ररक्षकांची साथ मित्रांनो। कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच। तुम्ही झेल पकडला असता तर एक धाव वाचली असती आणि येणारा पुढचा भविष्यामध्ये काय लिहून ठेवलंय हे सुद्धा कोणाला माहिती नसतंय। अवघ्या 9 धाब्यांवरती खऱ्या अर्थानं रोहित शर्मांचा झेल सुटला होता आणि त्यानंतर विश्व रेकॉर्ड झालाय 264 धावांचा मित्रांनो। असे क्रिकेटमध्ये कित्येक रेकॉर्ड आहेत
फुलटॉस हो, दिशा योग्य दिली नाहीये परंतु चेंडू मात्र जातोय ज्या दिशेनं जायचा मार्ग असता. यस, फाईन लेग मॉडेल लाईनच्या बाहेर जाईल. पंचांचे दोन्ही हात नक्कीच वरती आहेत म्हणजे वाईट +4 अशा येतील या चेंडूवरती 5 धावा. कुठेतरी पारी लडखडत होती. टीम वेलंग 11 अडचणीमध्ये येत होते परंतु या चेंडूने मात्र सावरले म्हणेन. धावसंख्या जाऊन पोहोचले मात्र 8 या घरावरती. आतापर्यंत चेंडू फेकल्या गेल्या 3. यस, परंतु एक विकेट महत्वाचा गारद झालाय. सचिन पवार मात्र तंबूत परतल्यात. आता मात्र किरण स्ट्राईक एंडला येतील. शुभम निघतात. चांगला चेंडू हो, दिशा भरकटतीये. यस, इथून असं वाटतंय सरळ एस्टर्नला जातोय परंतु पंच आमच्याकडे बळले जाते. द बाईट कॉल म्हणजेच काय तर एका धाबेची भर असेल. 9 धाबा धावफलकावरती असतील. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना एक चांगलं वातावरण, अतिशय दमट. यस, इथे मात्र नक्कीच नेक्स्ट मॅच अनाउन्समेंट करतोय आम्ही. नेक्स्ट मॅच असेल सेकंड राऊंड मध्ये टीम DCC बॉयज जांभळी विपक्ष टीम पसरणी. एक बिग मॅच असेल. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांमध्ये तुल्यबल लढत असेल परंतु खऱ्या अर्थानं प्रेक्षकांसाठी आजचा दिवस DCC जांभळी हो 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 ताकद तर लावली आहे परंतु सरळ हातामध्ये दिला गेलाय आणि इथे मात्र बॅक टू द पॅव्हेलियन परतावा लागेल फलंदाज मात्र धनंजय यांना. कारण मी म्हटलं होतं कुठेतरी ऑन साइडला खेळायला पाहिजे होता परंतु खेळला गेला सरळ समोरच्या दिशेला. ताकद थोडी कमी पडली आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं आपली विकेट मात्र गमावून बसले धनंजय. बॅक टू द पॅव्हेलियन लागलेला दुसरा हादरा असेल टीम वेलंग 11 ला. थांबावं लागेल इथे मात्र कोणाला तरी ही पडणारी बाजू सावरावी लागलेल. कारण खऱ्या अर्थानं विकेट तुमच्याकडे असेल ना तर नक्कीच तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 2 बाद 10 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवरतून सागर. नवीन फलंदाज इनेट नंबर 4 वरती समीर जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः कर्णधार. तर आता मात्र धुरा किरण यांना सांभाळावी लागेल कारण समीर नवीन आलेत. थोडा वेळ जाईल परंतु आता सागर खऱ्या अर्थानं काय करतात पाहायचंय. थांबवलंय खऱ्या अर्थानं फलंदाजांना. पहिला चेंडू षटक क्रमांक 2 मधला. ओ हो 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 इथे हो जर चेंडू हातामध्ये भेटला असता तर नक्कीच वेगळं दृश्य पाहायला मिळालं असतं परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाही. पहिल्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव. एका धाब्यावर धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र 11. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे समीर यांचं सागर यांचं. आता मात्र स्ट्राईक एंडला समीर जाधव. थांबावं लागेल कारण मॅच भरपूर आहे. हो 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 पहिल्या चेंडूवरती भिरकावला सी कॉर्नर सीमा रेषा पार षटकार. मला थांबायचं नाही आहे. मला इथे मात्र माझा नॅचरल खेळ खेळायचा आहे. विकेट किती गेल्यात माहिती नाहीये मला. मी माझ्या स्थानी खेळणार समीर आणि खरोखर पहिल्यांदा योग आहे. वेलंग 11 संघाची मॅच चालू असताना समालोचन करतोय. खरं पाहिलं तर कित्येक काळापासून यांची टीम मात्र नक्कीच चांगला परफॉर्मन्स करते परंतु एक आमचे मित्र समीर जाधव थांबावं लागेल. सूर्य कापलातून डीप मिड विकेटच्या बाहेर भिरकावलाय. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर. चेंडू गेलाय सरळ स्टेडियमच्या बाहेर. ताकद आहे. यस मी कर्णधार आहे. संघाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे आणि ते घेऊन खेळत असताना समीर जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले 2 चेंडू दोन्ही सीमारेषा बाहेर. संघाच्या धावसंख्येला एक आकार दिला गेलाय परंतु शांत थोडासा संयमी डोकं ठेवावं लागेल.
कारण एखादा सेनापती असतो ना, तो आपला एखाद्या युद्धामध्ये जेव्हा युद्ध जिंकून देतो ना, तेव्हाच त्याची किंमत वाढत असते मित्रांनो. तुम्ही किती अपोजिशनचा सैनिक मारा, परंतु शेवटला जर तुमच्या सैन्याचा पराभव झाला तर त्याचं मूल्य शून्य होतं. त्यासाठी शांत खेळावं लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पीस आणि पुन्हा एकदा षटकारांची हॅट्रिक नोंदवली जाते. वाह, सुरेख, अफलातून. समोर माहिती आहे ताकदीचा केला जातोय वापर, तरी कुठेही गोलंदाजीमध्ये केलं जात नाही परिवर्तन. तुम्ही शॉर्ट पिच टाकताय, त्यावरती मोठे प्रहार सातत्याने घडतायत, तरी तीच लाईन ठेवली जाते. कुठेतरी बदल करावा लागेल. एसटी रक्षकांनी काहीतरी कानमंत्र दिलाय. तुम्हाला कुठेतरी वाईडी शिवारकर ऑफ साइडची दिशा नोंद करावी लागेल. कुठेतरी मात्र फुल लेंथ ऑफ एसटी ठेवावी लागेल, अन्यथा सर्व रिझल्ट सेम. आणि यास इथे मात्र एक प्राइज आलंय षटकारांच्या हॅट्रिक साठी. खऱ्या षटकारांची जी हॅट्रिक लगावली ना, त्यासाठी खऱ्या अर्थानं व्हाईट टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आदित्य चोरगे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले. संध्याकाळची सोय झाली आहे नक्की, परंतु मॅच अजून खूप आहे. संघाचा विजय खूप महत्वाचा आहे. पुन्हा शॉट, परंतु फसलाय चेंडू हवेमध्ये. तिथे कोणी नाहीये. दुसरे धावेचा प्रयत्न केला जाईल का आणि यशस्वीरित्या खराब चेंडू फेकी सुद्धा होते. पहा, टीम गोंजारवाडी पहिलं शटल सभा खऱ्या अर्थानं पाहिलं ना, शुभम हाताळत होते. त्यावेळेस कुठेतरी असं वाटलं होतं की पकड मजबूत आहे, परंतु या षटकामध्ये पूर्णतः मॅच टर्निंग पॉइंट ठरली आहे. टर्निंग झाली आहे, मूव झाले टीम वेलंग संघाच्या बाजूने, आणि त्याचं कारण आहे समीर जाधव. अतिशय बहारदार फलंदाजी केली आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले तब्बल 32 धावा. म्हणजेच या षटकामध्ये धावा आल्यात 24 नाही 10 होत्यात ना, 22 धावा आल्यात. 22. अतिशय धुवंधार फलंदाजी झाली आहे. खऱ्या अर्थानं सागर यांच्या गोलंदाजीवरती प्रहार चढवलेत. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज अजय मात्र गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. समीर जाधव ऑन स्ट्राइक. खऱ्या अर्थानं अतिशय फॉर्म, धुवंधार फलंदाजी पाहायला मिळते आहे. थोडासा वेट करावा लागेल, परंतु थांबणार ते समीर जाधव कसले. इथे मात्र नक्कीच चांगला क्षेत्ररक्षक सी कॉर्नरला पाहायला मिळालं. एक धाव इंट चेंज झालाय, परंतु यानंतरही अजून 11 चेंडूचा खेळ, म्हणजे अर्धी मॅच बाकी आहे. त्यामध्ये नक्की समीर जाधव यांना थांबावं लागेल. योगदान नक्कीच मोठं आहे, परंतु याहूनही अजून मोठं करावं लागेल. आता मात्र स्ट्रायकिंगला किरण आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरतून मात्र अजय निघतील. इथे पाठलाग करा. चेंडूचा पाठलाग करणं गरजेचं आहे. बाकफुटला जाऊन तुम्ही ढकलायचा प्रयत्न करू नका. त्यामध्ये नक्कीच मिसँडिंग फटके लागतात, चेंडू मिस होतात. आलेला डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते, कारण तुम्ही एस्टेनच्या मागे राहून किती मागे जाल त्याला महत्व नाहीये कधी, लक्षात घ्या. तुम्ही ऑफ वस्तीच्या बाहेर निघाल तर नक्कीच तिथे, परंतु एस्टनच्या समोर असाल तरच व्हॅलिड चेंडू असतात त्या वाईटच्या साठी. पुन्हा एकदा आता मात्र नक्कीच चांगला कलात्मक फटका पॉइंटच्या इथून मात्र चेंडू दन 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 सीमारेच्या बाहेर. एक समजदारी थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तुम्हाला इथे मात्र खऱ्या अर्थानं थोडासा मी मगाशीच म्हटलं पसरणी संघाच्या बाबतीत सुद्धा सांगत होतो मी की त्यांचा जो क्षेत्ररक्षणाचं डिपार्टमेंट आहे ना, अतिशय बहारदार आहे मित्रांनो. खरोखरच मी सातत्याने पसरणी संघाच्या बाबतीत सांगत असतो, कारण मी 1-2 वर्षापूर्वी मला वाटतं घनसोली 40+ त्यांची मॅच पाहिली होती. बघूया पुढचा चेंडू. समीर आता तर आहे. हो फटका फसलाय का नाही. इथे मात्र हळूहळू मित्रांनो मी सातत्यानं सांगत असतो की तुम्ही आउटफील्ड सांभाळा. यस, इथे षटकार आलाय, परंतु तिथे जा कोणतरी पा. इथे मात्र आयोजन समिती आपण जा, थोडस बाउंड्री लाईन बघा, ते पडलेत बघा, ते तो बांबू रवा.
मित्रांनो आउटफील्ड सांभाळा, कारण या जे आउटफील्डचा तो पट्टा आहे ना, कधी कधी धावताना तुम्ही तर रनिंग थोडंसं पहिलाच कंट्रोल करा, कारण त्याच्यामध्ये उडी मारत असताना हा पट्टा खूप जरा मोठा आहे. तुम्ही ते क्रॉस कराल की नाही ही शाश्वती नाहीये, लक्षात घ्या. आणि त्यामध्ये जर पाय घुतवला तर खूप मोठी इंजरी होते, कारण आम्ही अनुभवलं आमच्या KSK मध्ये. मित्रांनो समीर जाधव ऑन फायर मध्ये आहे, चेंडू वाईट आहे, दबाव आहे, प्रेशर आहे गोलंदाजावरती. इथे लढतोय, झगडतोय योद्धासारखा. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना, समीर यांच्या बॅट मधून फक्त षटकारांचीच भाषा बोलली जाते. आतापर्यंत 6 चेंडू खेळले, त्यामध्ये 4 षटकार आलेत. म्हणजेच यावरून समीक्षा केली जाऊ शकते काय बहारदार फलंदाजी आहे, परंतु गोलंदाजी दर्जेदार होणं अपेक्षित आहे. यास या प्रकारची गोलंदाजी टाका. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत परंतु नाही. मी म्हटलंच होतं जयस तुम्ही अशा पद्धतीचा कराल तर तिथे नक्कीच तो जयस होणार नाही. चेंडू 1 बाउंस सीमारेषा बाहेर गेलाय. 4-4-4. बहारदार फलंदाजी, लाजबाब खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे समीर जाधव यांच्याकडून. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर पहिलं षटक कुठेतरी टीम घेरा केंजर संघाच्या बाजूने झुकलं गेलं होतं. म्हटलं जातं ना, एक सेशन असतात, 4 सेशन मध्ये आपण कन्वर्ट केलं तर पहिलं षटक मात्र टीम घेरा केंजरकडे होतं, कारण त्यांनी 2 विकेट प्राप्त केले होते आणि फक्त 10 धावा दिल्या होत्या. परंतु तदनंतर चार्ज घेतलाय खरा समीर जाधव यांनी आणि संघाची धावसंख्येला उच्चांकी 51 धावा, 3 षटक. म्हणजे आतापर्यंतचा 72 धावांचा रेकॉर्ड मोडला जाईल का? येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये किती धावा कुठल्या जातीला? गोलंदाजी मार्कवरतून अभिजित मात्र गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 वेलंग 11. इथे मात्र नक्कीच काय घडतंय, लेगच्या दिशेला चेंडू मार्गस्थ होत असताना 1 धाव, आणि ते गरजेचं होतं. एक स्ट्रॅटेजी होती, नियोजन होतं आणि त्या पद्धतीनं समीर जाधव यांना मात्र स्ट्राईक एंडला आणलंय. बहारदार फलंदाजी, खरोखरच अप्रतिम प्रात्यक्षिक दाखवलं गेलं आतापर्यंत समीर यांच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरतून अभिजित, एक लहानशी मूर्ती आहे. या इथे मात्र समीर, फटका फसला, एलिमिनेशन चुकलं, क्षेत्ररक्षक खाली. हो सी कॉर्नर. परंतु खरंच या ठिकाणी डकआउट मध्ये टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो समीर जाधव यांच्यासाठी, कारण तुमच्या संघाची नौका समीर यांनी पार केले म्हणायला हरकत नाही. 50+ धावा समीर जाधव यांनी लावल्यात आपल्या धाव फलकावरती संघाच्या. म्हणजेच काय तर नक्कीच मोठी कामगिरी करून तंबूच्या दिशेने परततायत समीर जाधव. अतिशय बहारदार खेळ केला, तुफानी खेळी साकारली या सारसोळे नेरूळ नवी मुंबईच्या मैदानामधून, आणि नक्कीच कमबॅक केलंय का टीम गोंजारवाडी. कारण मित्रांनो कोणतंही टार्गेट या सारसोळेच्या मैदानामध्ये सेफ नाहीये, लक्षात ठेवा. एक फलंदाज लागला ना पूर्ण पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, तो क्षेत्ररक्षक नो डाऊट टिपला जाणार. यस, बॅक टू बॅक. समीर जाधव अजूनपर्यंत डकआउट मध्ये पोहोचलेच नाहीयेत, तर दुसरा खेळाडू मात्र परतीच्या पावली. अल्ला पावली आकाश बाद झालेत. मी मगाशी म्हटलं कोणतंही आव्हान सेफ नाही, आणि 50-60 धावा तर इथे कधीच सेफ नाहीत, लक्षात ठेवा. एकच फलंदाज लागला ना कोणताही तर तो एकटाही मॅच घेऊन जात असतो. नवीन फलंदाज सूरज, इन ॲट नंबर 6 आपल्याला पाहायला मिळतील. मूर्ती लहान पण कीर्ती महान, हे नक्कीच पाहायला मिळतंय अभिजित यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 विकेट, पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का? ओहो, वाह भाई वाह, काय चेंडू होता यार. अफलातून कमबॅक, सुरेख गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली अभिजित यांच्या माध्यमातून. खरोखरच एक मूर्तिमंत उदाहरण आहे. मूर्तीवरती जाऊ नका, माझी कीर्ती पहा. आणि खरोखरच अतिशय बहारदार कामगिरी आहे अभिजित यांच्या माध्यमातून. वा वा वा, सुरेख सुरेख सुरेख,
डॉट डॉट विकेट विकेट, 4 चेंडू एकही धाव नाहीये. इथे मात्र नौका कुठेतरी सुसाट सुटली होती, परंतु इथे ब्रेक लावलाय अभिजित यांनी. म्हणेन कमबॅक करू दिलंय का टीम गोंजारवाडीला. खराब चेंडू होता, झेल टिपला जाईल. हो दुसरा टर्म. हो 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 हो, काय होता असं तू, काय झाला असं तू म्हटलं जातं ना. काय होती टीम वेलंगची स्थिती आणि शेवटच्या चेंडूला काय आणलंय तर शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव. वा बाय वा, अभिजित यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. धावसंख्या मात्र 52 धावा, 53 धावेचा आव्हान आहे. पंचांना नवीन चेंडू द्या, जुना घ्या. आयोजन समिती आपण लक्ष द्या. इथे मात्र डकआउट मध्ये चर्चा. आम्ही तर आजचा रेकॉर्ड मोडला जाईल असं म्हटलं होतं 72 धावेंचा, कारण समीर जाधव ज्या स्थान मध्ये खेळत होते ना. नेक्स्ट मॅच आपण मला वाटते टीम डीसीसी जांभळी विपक्ष टीम पसरणी. हा टॉस घेऊया, तर नक्कीच टॉस को बॉस इथे हजर या प्लीज. थँक्यू. आपण टॉस कडे जाऊया. महत्वाचा टॉस आहे दोन टीम मध्ये. दोन्ही संघ एक मॅच जिंकले. टीम पसरणी आणि त्याच्या विरोधामध्ये डीसीसी जांभळी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आमच्यापर्यंत. यस, बंटी मागडे आलेत. आदित्य कॅप्टनला पाठवा. चला कॅप्टन या, आपण करूया टॉस. आणि टॉसला आपण विनंती करूया की वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान संस्थापक आणि माजी अध्यक्ष अजित सिरंगवरे यांना विनंती करूया. आपण या सर, आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. मॅच आजची महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. आज आपण ही स्पर्धा पाहतोय. आजचा पहिला दिवस आहे श्री वाघेश्वरी ट्रॉफी 2024 ची स्पर्धा. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गतली ही मेनवली क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणि आज आपण जर पाहिलं आदित्य चोरगे, आपल्याला विनंती आहे आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवा. कॅप्टन आपला पाठवा. अंकुश चिकणे यांना आम्ही घेतोय. या अंकुश चिकणे या. यस, तर आपण करूया टॉस. कॅमेरामॅन जरा फोकस करा, आपल्याला विनंती आहे. 7 स्टार लाईव्ह थांबा. कॅमेरामॅन प्लीज. अच्छा ओके, तिकडे कव्हर करतायत, काही हरकत नाही. हा टॉस कोण मागताय? टीम पसरणीकडून कॉल दिला जाईल. काटा हा कॉल आहे आणि छापा आहे, म्हणजे टीम डीसीसी जांभळी या संघाने टॉस जिंकलाय. अंकुश, टॉस जिंकलाय, निर्णय काय? क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. क्षेत्ररक्षण स्वीकारता. टीम पसरणी अप्रतिम फॉर्म मध्ये आहे, एक चांगली टीम आहे. किती धावांपर्यंत टीम पसरणीला थांबवाल? येस, पसरणी हा खूप संघ छान आहे, त्यांना 50च्या आतमध्ये आम्ही रोखू शकतो. ज्या पद्धतीने आपण पाहतोय मेनवली गावाने प्रथम आयोजन केले नवी मुंबईमध्ये. मागची स्पर्धा खूप चांगली झाली, पसरणीचं आयोजन होतं. मेनवलीच्या या आयोजनाबद्दल वेळ कमी मिळाला, 8 दिवसात नियोजन केलंय. खरंच खूप छान आयोजन केलंय. मेनवली संघाचं आणि कमिटीचं वाई असोसिएशनतर्फे हार्दिक स्वागत. बंटीकडे जाऊया. बंटी, बॅटिंग करायची. संघ खूप चांगला आहे आणि डीसीसी जांभळे आपण रेकॉर्ड पाहिलं तर नेहमी चांगलं प्रदर्शन करतात आणि प्रत्येक स्पर्धा जिंकण्यासाठी खेळत असतात. किती धावा स्कोरपुरती लावल्या जातील? आम्ही 50+ करायचा प्रयत्न करू 100%. गावावरून सगळेजण आलात. पसरणी गावचा जर विचार केला, बऱ्याच स्पर्धा होतात, परंतु मुंबईमध्ये खेळण्याचा आनंद कसा, तुम्हाला काय वाटतं, मुंबई की गाव? मुंबईला खेळायचा आनंदच वेगळा आहे गावापेक्षा. थँक्यू. अजित सरांकडे जाऊया. अजित सर, मेनवली गावचं आयोजन प्रथम आहे. आपण पाहिलं वाईच्या अनेक स्पर्धा मुंबईमध्ये झाल्या, पण तो मेनवलीने प्रथम आयोजन घेतलंय आणि या वर्षामध्ये आपण पाहतोय पसरणीने प्रथम आयोजन केलं. वेगवेगळे आयोजक आपल्याला मिळत आहेत म्हणजे वाई तालुक्यामध्ये, ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही काय म्हणाल आयोजनाबद्दल? हो, नक्कीच प्रत्येक गावानं पुढे येऊन स्पर्धा आयोजित करावी आणि जे असोसिएशनमध्ये संघ आहेत त्यांना
खेळण्याची संधी द्यावी. मेनवलीचे कौतुक करावे तेवढं कमी, कारण की सर ही स्पर्धा पसरणीसारखीच झाली, म्हणजे शॉर्ट नोटीसवरती. ज्या दिवशी पसरणीची स्पर्धा झाली त्या दिवशी समजलं की ग्राउंड अवेलेबल आहे, तर लगेच पसरणे आणि मेनवली आणि 2 गावांना संपर्क केला होता की स्पर्धा आयोजित करू शकताय का. तर मेनवली बोलले की किती खर्च वगैरे आहे. त्यांना आम्ही खर्च सांगितला. त्यांनी विदिन 1 डेज बोलले आम्ही आयोजनाला तयार आहे, फक्त आम्हाला सहकार्य करा. आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारेन. सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा येणाऱ्या म्हणजे 1 महिन्यावरती राहिले आणि त्या स्पर्धेमध्ये तुमचा संघ खेळतोय, श्रीमंत पेशवाई हा संघ खेळतोय. सातारा प्रीमियर लीगकडे तुम्ही कसं पाहता की सातारा जिल्ह्याच्या नावाने आतापर्यंत मुंबईमध्ये एकही स्पर्धा झाली नाही आणि एक सातारा टायटल आपण दिले आणि एकत्रित पुन्हा एकदा जेवढे साताऱ्यातले असोसिएशन मुंबईमधले स्थित आहेत 1 गाव 11 मधले जे 2016 पासून खेळत आहेत, 15 असोसिएशन आहेत, त्यांना एकत्रित करून ही सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळवली जाते. खेळाडूंना काय सांगाल किंवा ही स्पर्धा तुम्हाला कसं वाटतं, हे टायटलच कसं वाटतं सातारा प्रीमियर लीग नवी मुंबईमध्ये होते? प्रत्येकाला आपला अभिमान असतो, तसा आम्हाला आमच्या साताऱ्याचा अभिमान आहे. आयोजकांचे खूप खूप कौतुक, कारण की एवढी मोठी स्पर्धा आयोजित करणं किती त्रास असतो ते माहिती आहे. 1 गाव 11ची जर स्पर्धा आयोजित करायची असतील तर किती त्रास असतो, हे तर तुम्ही संपूर्ण जिल्हा घेऊन स्पर्धा आयोजित करताय, तर ती खूप चांगली होईल. आणि जे खेळाडू आहेत सातारा जिल्ह्यातले त्यांना मी इथे आव्हान करतो की आपण सर्वांनी फॉर्म भरून घ्या. बोली लागेल न लागेल याचा विचार करू नका, पण तुमचं तिथं नाव हे होणं खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि इथे काय घडलंय टॉसमध्ये ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. टीम DCC जांभळी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. इथे मात्र नक्कीच टॉस का बॉस या ठिकाणी आपण ऐकत होतं संतोषी देसाईंना. तर आपण जाऊया मॅचकडे रुख करूया. पाहिलं गेलं तर 52 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. चला अंकुश आपण या प्लीज मंचावरती. गेलात का तिकडे अंकुश? इथे रिप्लेसमेंट द्या आम्हाला. ठीक आहे जाऊ द्या अंकुश आलेत ठीक आहे. तुम्ही तुमच्या टीमकडे जा. हा टीम वासुळे 11 संघाला या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय. महादेवजी तुबे आपण आपल्या संघाचं सन्मान चिन्ह आहे ते आपण आयोजन समितीच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी एक स्पर्धेची भेट म्हणून आपल्याला सन्मानित केलं जात आहे, तर त्याचा आपण स्वीकार करायचा प्लीज. टीम वासुळे 11 आपण आपला सन्मान चिन्ह आपण स्वीकारायचं आहे. दादा द्या त्यांना. ठीक आहे. तर या ठिकाणी टीम वासुळे संघाला आम्ही या वाघेश्वरी चषक 2024 मध्ये मेनवली गावाच्या वतीनं सन्मानित करतोय. आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक हार्दिक असा आभार. आणि जाऊया लाईव्ह मॅच कडे मार्गस्थ होऊया. नवीन फलंदाज प्रकाश. धावसंख्येचा विचार केला तर 52 धावेचा पाठलाग करत असताना आल्या 4 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज आहेत कोण आहे बॉलर? आकाश यांच्या माध्यमातून 52 धावा खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये सहजरित्या पार केल्या जातात, परंतु एका फलंदाजाला ते शिवधनुष्य पेलावं लागेल. कोण आहे तो जे खऱ्या अर्थानं टीम गोंजारवाडीचं जे शिवधनुष्य आहे तो आपल्या खांद्यावर घेणार आहे? फुलटॉस. तुम्ही फुलटॉसला हो दिशा दिली. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू मार्गस्थ चाललाय. कोण जिंकेल, खेळाडू की चेंडू? आणि इथे मात्र चेंडू स्टॉप झालाय का? खिलाडी वृत्ती दाखवायची आहे. चेंडू स्टॉप आहे आतमध्ये. चौकार आहे का? यस. इथे मात्र इथे नक्कीच प्रेक्षक खेळाडू आहेत मला वाटतं पसरणीचे आणि त्याने सांगितलं चेंडू मार्गस्थ झालाय. सीमारेषा पार आला. चौकार. म्हणजे जर विचार केला तर 13ची सरासरी हवी आहे आणि धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली गेली तर 9 झाली आहे. 13च्या सरासरीने तुम्हाला धाबा जमा कराव्या लागतील. पुढचा चेंडू डान्सिंग ग्राउंड. कव्हर यष्टा कव्हर मधून वा भाई वा सुरेख फटका लावून द कार्पेट. इथे मात्र जाईल चेंडू सीमारेषा बाहेर. दमदार चौकार. फलंदाज आहेत अजय. नक्कीच
संघाचं हित मांडटरी पॉवर प्ले आणि त्यांना माहिती आहे या षटकामध्ये जर 20 कडे गेलो ना तर नक्की सहजरित्या येणाऱ्या 3 षटकामध्ये आमची नौका लिलाया तीरावरती घेऊन जाऊ आम्ही. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात. लॉंग ऑन सज्ज आहे. सी कॉर्नर थोडासा वाईडिश आहे डीप कडे. शॉर्ट पीस हो 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 इथे मात्र नक्की चकले गेले होते. कुठेतरी खाली रिझन शोधलं होतं. पाहिलं गेलं तर मिडॉन आहे. तदनंतर मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग ठेवलाय. पहा स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मिड विकेटचा काढलाय. सी कॉर्नरला घेतलाय. शॉर्ट टर्नमॅन शॉर्ट फाईन लेग सज्ज आहे. तदनंतर मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. कबर आहे. एक्स्ट्रा कबर आहे. पुन्हा एकदा लान्सिंग ग्राउंड परंतु ज्या प्रकारची फलंदाजी व्हायला पाहिजे ना ती नाही होत मित्रांनो. भले चौकार आलेत परंतु असे येणारे फुलटॉस चेंडू तुम्ही ऑन साईडला मोडणं गरजेचं असतं परंतु ते घडलं नाही. षटक क्रमांक 1 मात्र संपुष्टात आलंय. एका षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले 14 धावा. मी तर म्हणेन चांगली धावसंख्या म्हणायला हरकत नाही कारण 13च्या रन रेटने तुम्हाला धावा जमा करायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्ही 14 धावा धावफलकावरती लावल्यात एका गड्याच्या पतनानंतर. म्हणजे काय सुस्थितीमध्ये आहे. तोलायमान आहे क्रिकेट ही मॅच म्हणायला हरकत नाहीये. चला चला जास्त वेळ घेऊ नका क्षेत्ररक्षण सजवण्यामध्ये प्लीज विनंती राहील. गोलंदाजी मार्क वरतून आकाश. पुन्हा एकदा आकाश मात्र आणखीन एक आकाश आहेत. आकाश पार्टे. हा एकाला काहीतरी नाव आकाश पार्टे. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. आपल्याला 50 षटकांचे मॅचेस नाही आहेत. 13 मॅचेस एका दिवसामध्ये कंप्लीट करायच्या आहेत. स्ट्राईक इनला फलंदाज आहेत अजय ना. हो 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 यू मिस आय डेफिनेटली हिट. क्लीन बॉल. मी सातत्याने सांगतोय 1 इंचाचाही फरक पडेल ना तुम्ही जर क्रॉस द लाईन खेळताय. मी सकाळच्या सत्रामध्ये कृष्णा लक्ष्मण सातपुते सरांचं उदाहरण दिलं होतं. तुम्ही क्रॉस द लाईन खेळायला जात असताना नजर तेवढी परफेक्ट पाहिजे. टायमिंग प्रॉपर पाहिजे तरच तुम्ही क्रॉस द लाईन खेळा. अन्यथा सरळ बाटणी सुद्धा भरपूर धाबा कुठल्या जाऊ शकतात. अख्ख्या विश्वाला खऱ्या अर्थानं राहुल द्रविड यांनी दाखवून दिलंय. बीपीएस लक्ष्मण यांनी दाखवून दिलंय की सरळ बाटणी खेळत असताना सुद्धा धाबा येतात. परंतु इथे मात्र चुकी झाली. अजय मात्र कुठेतरी आडवा पटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तंबूच्या आश्रयाला जात आहेत. नवीन फलंदाज वैभव. आता मात्र टीम गोंजरवाडी संघाला पुन्हाच्या वैभव प्राप्त करून देणार का हा प्रश्न असेलच. आता मात्र पहिल्या चेंडूवरती एक सटीक यॉर्कर पाहायला मिळालाय. म्हणजेच काय तर खऱ्या अर्थानं आकाश पार्टे फॉर्म मध्ये आहेत. वेगळे दाटणी पंच कळवतायत. येस इट अ बाईट कॉल कारण ऑफ एसटीच्या खूप बाहेर होता परंतु धड ना स्विच हिट ना खऱ्या अर्थानं कट शॉट. एक वेगळ्याच दाटणीचा फटका परंतु त्यासाठी शॉर्ट टर्नमॅन आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. ओ एज लागली होती का नाही. यस इथे मात्र समीर यांनी झेल सोडला होता की काय ही शंका आहे. कारण मागच्या मला वाटतं पसरणीच्या टुर्नामेंट मधील एक क्लिप नक्कीच आपण व्हायरल पाहिली होती समीर यांच्याबद्दल एसटी रक्षण करत असताना. ओ पुन्हा एकदा फटका फसलाय चेंडूला. थोडीशी आतली एज लागली आहे बॅटची. तिथे मात्र शॉर्ट फाईन लेग आहे. फक्त एकेरी धाव आहे. कुठेतरी बागपुटला ढकलला चाललाय का टीम गोंजारवाडी 11. मी मगाशी म्हटलं होतं जसं अजयनी काम केलं ना अजून थोडा लॉंग करायला पाहिजे होता. अजून 1-2 ओव्हर टिकायला पाहिजे तुम्ही तरच कोणतीही मॅच तुम्ही बाहेर काढू शकता. बादशाह रडार मध्ये हो इथे मात्र चांगला फटका परंतु लॉंग आपला क्षेत्ररक्षक आणि आ बैल मुझे मार असं म्हटलं जातं ना. एखादा खेळाडू स्वतः ढकलून सीमारेषा बाहेर चेंडू पाठवतोय. जर लँड झाला असता तर आतमध्ये झाला असता परंतु मेहरबानी क्षेत्ररक्षकांची चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर 6 धाब्यांसाठी.
खऱ्या अर्थानं प्रॅक्टिसचा अभाव हा असतोय, परंतु इथे मात्र 6 धाब्यांची भर पडली आहे. आणखीन एक मोठ हो 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 इथे मात्र मिसअँडिंग फटके लागतायत. कुठेतरी फुटवर्क तर वापरलं जातंय, परंतु ते चेंडूच्या दिशेने असलं जावं. तुम्ही फक्त बाहेर निघून येऊन फायदा नाहीये. चेंडू मात्र कुठेतरी ऑफिसच्या बाहेर लँड करतायत आकाश पार्टे. आणि एक सुझबुझवालं क्रिकेट आकाश पार्टे यांच्याकडून. वा भाई वा, सुर्रे काय गोलंदाजी अफलातून आहे. एक छोटासा रनअप आहे, पण त्यामध्ये किमया मात्र चांगली आहे, म्हणायला हरकत नाहीये. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले 23 धावा. म्हणजेच काय 23 धावा झाल्यात. अजूनही तुम्हाला 31 धाब्यांची गरज आहे आणि ते 31 धावा खऱ्या अर्थानं 15.5ची रिक्वायर्ड रन रेट. काय घडेल. चला चला जास्त कानमंत्र नका देत बसू मित्रांनो, अन्यथा इथे टायमर ऑन करावा लागेल. सक्ती घ्यावी लागेल आम्हाला. आम्ही सातत्यानं मी सांगत असतो, मी कधीही वेळेचा दुरुपयोग करून देत नाही, लक्षात घ्या. आणि ते खऱ्या अर्थानं आयोजकांसाठी असते मित्रांनो. आम्ही तुमच्या मागे हात दोन यासाठीच लागतो की आयोजकांना कुठेही त्याचा भुर्दंड झाला नाही पाहिजे, कुठेही त्यांच्या स्पर्धेला गालबोट लागलं नाही पाहिजे. तर गोलंदाजी ट्रॅकवरतून आलेत सतीश, गोलंदाजी मार्क वरतून. पहिला चेंडू, आता फटका फसला, चेंडू हवेमध्ये, झेल होईल का नाही. झेल चेंडू पर्यंत पोहोचले नाहीये क्षेत्ररक्षक, परंतु चांगले डिफेंड झाले म्हणेल. एकच धावा आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला असतील. कोण आहे प्रकाश का? वैभव. आता मात्र स्ट्राईक एंडला 2-3 मोठे फटके येते का. फुलटॉस आहे. ओ हो हो हो, समोरच्या दिशेला नो मॅच एरिया. चेंडू जाईल वन बाउन्सी मारेच्या बाहेर चौकार. कुठेही जास्त ताकद वापरायचा प्रयत्न करत नाहीये टीम घोंजरवाडीचे फलंदाज. आणि आता फुलटॉस चेंडू सुद्धा सरळच्या दिशेला मारतायत. म्हणजेच काय मोठ्या फटक्यासाठी गेलं पाहिजे. तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर षटकार इथून पुढच्या उर्वरित चेंडूमध्ये 2 ते 3 षटकार मारण्याचा प्रयत्न करा. बॅटच्या रडार हो हो, अलाउन द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जाईल. खऱ्या अर्थानं लॉंग ऑफ रिझनला दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय, परंतु सहजरित्या झाली असती, झाली नव्हे करण्याचा प्रयत्न आणि नक्की केली गेली आहे. बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात. कबर नाहीये. खऱ्या अर्थानं आम्ही सातत्यानं सांगत असतो की बॅकअप खूप महत्वाचा आहे. क्रिकेट असं एक गोष्ट आहे ना, आजच्या युगामध्ये प्रत्येक जण एकमेकाचे पाय खेचण्यामध्ये व्यस्त आहे, परंतु क्रिकेट असा खेळ आहे तिथे एकामेकाच्या पाठी डिफेंड साठी उभं राहिलं जाते. हो हो, सटीक यॉर्कर, क्लीन बॉल, यष्टा केला उद्ध्वस्त. वैभव जड पावलांनी तंबूच्या दिशेने बॅक टू द पवेलियन. कॅप्टन खुश, मोगांबो खुश हुआ. यस, इथे मात्र कर्णधार खुश आहेत आपल्या गोलंदाजांच्या कामगिरीवरती, कारण आपण खेळतो नॉकआउट. म्हणजेच काय, एक पराभव स्पर्धेतलं अस्तित्व संपतं आपलं. प्रत्येक मुवमेंट महत्वाची, प्रत्येक क्षण महत्वाचा, आणि त्याच दृष्टीने टीम वेलंगिली पण मात्र जाती आहे. आता मात्र कुठेतरी पारी लडखडती आहे म्हणेन. आतापर्यंत 2.4चा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 30 ना, 30 धाबा, 30 धाबा धावफलकावरती आहेत. म्हणजेच 8 चेंडू 22 धाबा. ओ पहा, फुटवर्कचा अभाव. नो फुटवर्क नो हिट्स. तुम्ही चेंडू पर्यंत गेला नाही तर नक्कीच तुम्हाला असेच मिसहँडिंग फटके पाहायला मिळणार. पद्धतरित्या वापरा, फुटवर्क वापरा, चेंडू पर्यंत पोहोचा. यस वा, इथे मात्र डान्सिंग ग्राउंड चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझनला आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या पूर्ण होतोय. यस, 2 धावा कंप्लीट. एंड ऑफ द 3 षटक. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र 33 धाबा. म्हणजेच काय तर 19 धाबा. 20 ना, 53 करायचे आहेत. सॉरी, 53 करायचे आहेत. 23 धाब्यांच्या है ना, 20 धाब्यांची आवश्यकता आहे. 32 का 33?
नक्कीच पोहोचवते तुमच्यापर्यंत. थोडस 1 मिनिट द्या. माफ करा, 32 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजेच अजूनही 21 धावांची आवश्यकता. उर्वरित 6 चेंडू 21 धावा निघू शकतात मित्रांनो. मी सकाळी या मैदानातला एक रेकॉर्ड सांगितला, तब्बल 42 धावा निघाल्यात आणि एक नोची म्हणजे 43 धावा निघाल्या होत्या एकाच षटकामध्ये. वाह, काय सुरेख पंच मारलाय आपलातून. कव्हरच्या डोक्यावरतून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार मित्रांनो. बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक करताना एक काळजी घ्या, हा जो पट्टा आहे ना बाउंड्री लाईनच्या बाहेरचा थोडासा उंच आहे. तुम्ही जम्प करत असताना त्यामध्ये तुमचा पाय अटकण्याच्या जास्त शक्यता आहेत. लक्षात घ्या जम्प करत असताना, कारण त्यामध्ये पाय अटकला तर सरळ तोंडावरती पडणार आहात तुम्ही. ओ डान्सिंग ग्राउंड फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे जज. वा सुरेख आहे. थोडासा फसला होता जजमेंट, परंतु नंतर मात्र चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि विकेटचं पतन झालंय. आता मात्र नक्कीच टीम वेलंग 11 इथे मात्र खऱ्या अर्थानं विजयाच्या दिशेने मार्गस्थ होते आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना यष्टी रक्षक कर्णधार पहा, तिथून मात्र नक्कीच आपल्या खेळाडूंच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकायसाठी धावतायत. नाही धावा, भरपूर धावा, कारण तो थोडासा पुढे घेरा वाढलाय ना, तो थोडा कमी करायचा आहे आपल्याला. त्यासाठी नक्कीच कर्णधार पद घेतलंय. तर मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये गेलं पाहिजे आपण. नवीन फलंदाज विक्रांत. सागर गोलंदाजी मार्क वरतून चांगली गोलंदाजी आहे. फटका म्हणजेच एक औपचारिकता आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण ज्या प्रकारचा फेस आलाय ना डायरेक्ट हिट. वा भाई वा, जर्सी क्रमांक 44 सुरेख. खऱ्या अर्थानं लॉर्ड्स मधले दादाने काढलेला टी शर्ट आठवला, त्याचं कारण होतं मोहम्मद कैफ. एक टिपलेला जेल, त्याचीच आठवण झाली. 44 नंबर. अतिशय देखणं, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण टीम वेलंग 11 संघाचं. पहा काय सुरेख हिट गेला. आणि खरोखरच असे दृश्य ज्यावेळेस मैदानात पाहतो ना आपण, प्रेक्षकांना सुद्धा खरोखरच एक प्रसन्न वाटत असतं. कारण क्रिकेट खेळलं, क्रिकेट बॅट आणि बॉलचा फक्त खेळ नाही आहे, तर त्यामध्ये क्षेत्ररक्षकांची सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे आणि ते नक्कीच पाहायला मिळालं इथे. वा सुरेख कामगिरी आहे. एक बिग मॅच, नेक्स्ट मॅच असेल, एका बाजूला असेल टीम DCC जांभळी विपक्ष टीम पसरली. आपण दोघांनी सज्ज राहा. विनंती असेल आपल्याला टीम DCC आदित्यजी, आपण टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण घेतलंय, आपलं स्क्वॉड सज्ज ठेवा. 3 चेंडूचा 2 विकेट बॅक टू बॅक नाही. हा रनआउट आहे. इथे मात्र ऑनसाइडच्या दिशेने भिरकावलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. बबलिंग करायची गरज आहे का? कारण तुम्हाला 2 धावा गेल्या तरी फरक नाही पडत. पहा ही जंप आहे ना मित्रांनो, घातक आहे, लक्षात ठेवा. मी सातत्यानं एक गोष्ट सांगतोय, कारण कोपरी आमची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये अशीच एक घटना घडली होती. पाय पडद्याच्या आतमध्ये अटकल्यानंतर तो खेळाडू जाऊन सरळ समोर एक डिवाइड होतं, त्यावरती आपटलं होतं डोकं त्याचं. म्हणून तेव्हापासून खूप भीती वाटते मित्रांनो. थोडंसं सांभाळून आउटफील्डला, बाउंड्री लाईनला. भाई वा, काय मस्त फटका, परंतु ताकद कमी पडले. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र मटक्यामध्ये आला नाही म्हणाल. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर, परंतु एक औपचारिकता बाकी ह्या मॅच मधली असं म्हणायला हरकत नाहीये. घेरा केंजर 11 संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 45 वरती, म्हणजे फाईट दिले. शेवटचा बॉल आहे. किती पाहिजे? 7 पाहिजे. ते पण किती झालं? 8. इथे मात्र नक्कीच चेंडू जाईल. 2 धावा घेतल्या तरी फरक पडत नाहीये, परंतु पहा खऱ्या अर्थानं जर विकेट गेल्या नसत्यात ना, तर इथे मात्र ही मॅच टीम घेरा केंजल घेऊन गेला असते. परंतु हार्ड लक, बॅड लक. आणि इथे मात्र अभिनंदन टीम वेलंग 11 या संघाचं खूप खूप अभिनंदन. चांगला खेळ दाखवला, अतिशय बहारदार कामगिरी इथे मात्र पाहायला मिळाली आपल्याला.
तर चला टीम DCC जांभळी इथं पुढे लिहून ठेवायचं, हे टोटल पण नाही बघा, या बॉक्स मध्ये लिहायचं. तर इथे मात्र मॅन ऑफ द मॅच कडे तर जाऊच आपण, परंतु इथे मात्र टीम गुंजारवाडी संघाचे कर्णधार